जय महाराष्ट्र मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळातर्फे सरळ सेवा भरती निघाली आहे. परमनंट गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करणं आजपासूनच सुरू झालंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. संपूर्ण माहिती सांगतोय, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे. यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाईल आणि अप्लाय करणं पण इथूनच सुरू होणार आहे. इथे बघा, ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट पण आली आहे, पीडीएफ पण आहे. यावरून आपण अप्लाय सुद्धा करू शकतोय. करंट ओपनिंग्स पाहिजे, सिलेबस पाहिजे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि ही यांची ऑफिशियल पीडीएफ असणार आहे, भरती असणार आहे. यामध्ये पण सगळी माहिती दिलेली आहे. ओके, जसं की तुम्ही वाचू शकता, सडक परिवहन और राज्य मार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत येतं आणि यांच्यातर्फे ही भरती निघालेली आहे. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की तुम्ही ते बघू शकताय पे स्केल जे आहे ते 50,000 रुपयांपासून 1,60,000 रुपयांपर्यंत तुमची ते सॅलरी जाते. वयाची अट काय, सगळं काय आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. तर सगळ्यात आधी महत्वाच्या तारखा समजून घ्या. 24 एप्रिलला ही नोटिफिकेशन आली आहे. 9 मे पासून अप्लाय करणं सुरू होत आहे. 8 जून पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय आणि आपलं वय जे आहे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 8 जून 2026 पासून. तर कोणासाठी किती जागा आहे ते तुम्ही बघू शकता. डेप्युटी मॅनेजर ही तुमची पोस्ट असणार आहे. ओपन कॅटेगरीत नसाल तर 36 पोस्ट, एससी साठी 13, एसटी साठी 6, ओबीसी साठी 22 आणि ईडब्ल्यूएस मधून तुम्ही आहात तर 8 जागा असणार आहे. टोटल 85 जागांसाठी ही सरळ सेवा भरती आहे. आता यासाठी कोण कोण पात्र असणार आहे ते तुम्ही बघू शकताय. तुमचं इंजिनिअरिंग झालंय, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तुम्ही गेटची एक्झाम दिलेली आहेत. मग 24, 25, 26 हे पास आउट तुम्ही आहात विथ अ व्हॅलिड गेट स्कोर. तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे मॅक्झिमम तुमचं 34 वय पाहिजे. पण जर का तुम्ही कॅटेगरीत नसाल, ओपन मधून ईडब्ल्यूएस मधून असाल तर कुठलीही वयामध्ये सूट नाही आहे, मॅक्झिमम 34 वय आहे. पण ओबीसी मधून असाल तर 3 वर्ष, एससी एसटी मधून असाल तर 5 वर्ष, पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट आहात तर 10 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी ओबीसी मधून तुम्ही असाल तर 13 वर्ष, एससी एसटी मधून असाल तर 15 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमन असाल तर 5 वर्ष. तर अशा प्रकारे वयामध्ये सूट मिळते. महत्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार तर तुमचा जो पण व्हॅलिड गेट स्कोर आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा त्याच्या बेसिसवरच इथे सिलेक्शन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट. इथे कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आहे, कुठल्या प्रकारची एक्झाम इथे घेतली जात नाहीये. ओके, कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये ऑफिसेस आहे त्याची पण माहिती इथे दिली आहे. मग जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर यांच्याच ऑफिशियल वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय. असे भरपूर सारे जॉब अपडेट, करिअर गायडन्स व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.